हे हॅलो गाईज, नमस्कार. मी अंकिता तुमचं स्वागत करते अजून एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर इथं आम्ही सगळे वाट बघत होतो, सगळे जमायची का तर आम्ही चाललो होतो ट्रिपला. वेळ आय गेस 5-6 वाजले होते आणि आम्ही अचानक एक सडन प्लॅन केला की आपण कुठेतरी फिरायला जाऊया. कुठं ते तुम्हाला नंतर कळेलच, तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर पहिलं तर आम्ही स्टॉप घेतला पेट्रोल पंपावर. पहिलं पेट्रोल भरून घेतलं. आम्ही 2 गाड्या घेतल्या होत्या कारण आम्ही 8-9 जण होतो. सो पहिलं ते केलं आणि त्यानंतर निघतो आहे. तर अशा ठिकाणी चाललो आहे जिथं मी तर पहिल्यांदा चालली आहे आणि बाबूसुद्धा. बाबू खेळून दमला होता, सो तो झोपला पहिला तर गाडीत बसल्या बसल्याच. आणि ठिकाण काय आहे ते बघण्यासाठी व्लॉग बघा, पुढे बघत राहा. सो येस गाईज, तर आपण पोचलेलो आहे. तर इकडं आमचं पहिलं तर हॉटेल हंटिंग चालू आहे कारण आम्ही काहीच बुकिंग वगैरे केलं नव्हतं. सो आमचं पहिलं रूमसाठी सगळं शोधाशोधच चालू होती. एकदम रात्री आम्ही 12-1ला पोचलो असेल तिकडं. सो तेच चालू आहे आमचं रूम बघणं. हा बाबू सगळ्यांना हाक मारतोय बाहेर, जे पण थांबलेत त्यांना, कारण त्याला पण बाहेर जायचं होतं. तर गाईज, तुम्हाला या व्ह्यूजवरून हे जे झाडं बघताय त्यावरून तुम्हाला कळलंच असेल आम्ही कुठं आलो आहे. तर येस, आम्ही गेलो होतो कोकणात दिवेआगर बीचला. तर आमचं ते इकडं चालूच होतं रूम बघणं आणि त्यानंतर मग फायनली आम्हाला हे हॉटेल आवडलं जिकडं आम्ही 1 नाईट स्टे केला. ॲक्च्युली इथं आमचा फक्त एकच नाईटचा स्टे होता, मग जेवण करून आम्ही झोपून गेलो. हा आहे सेकंड डे. सेकंड डेला आमचं परत मग आम्ही रूम शोधायला चालू केलं कारण आम्ही अजून एक रात्र राहणार होतो. सो तेच चालू होतं आमचं. आम्ही मस्त नाश्ता वगैरे केला आणि परत रूम बघणं चालू केलं. तर बाबूची मस्ती बघा, बाबूला पुढं बसायला जायचं होतं आणि मी पहिल्यांदाच गेली होती दिवेआगर बीचला. तर बघू शकता काय सुंदर आहे इकडं, ही झाडं हिरवं सगळीकडे, मस्त क्लायमेट होतं आणि आम्ही तर खूप खुश होतो कारण खूप दिवसांनी आम्ही असं फुल फॅमिली फिरायला गेलो होतो. आणि येस, रूम पण बघणं चालू होतं. त्यात मी असे छोटे छोटे शॉर्ट्स घेत होते, मजा मस्ती सगळंच चालू होतं. आम्ही 2-3 रूम्स बघितल्या पण त्या आम्हाला इतक्याशा काही आवडल्या नाही. मग त्यानंतर हे दादा भेटले जे बोलले आमचं हॉटेल बघा एकदा. तिथं पण गेलो पण तिथं पण आम्हाला काही रूम ती आवडली नाही. आम्ही परत मग दुसरीकडे जायला निघालो होतो. सो गाईज, फायनली मग रूम फिक्स झाली. हा त्याच रूममधून घेतलेला व्हिडिओ आहे. व्ह्यू बघा गाईज किती सुंदर आहे. हॉटेल पण खूप छान होतं आणि रूम पण फार सुंदर होती. आणि त्यानंतर वेळ होती आता बीचवर जायची. सो आम्ही सगळ्यांनी आवरून घेतलं आणि माझा बाबू बघा, तो पण मस्त बीच बॉय रेडी झाला होता बीचवरती जायला. तर गाईज, आता ही पुढची क्लिप बघा ज्याच्यात कसा टाइमपास मस्ती चालू आहे ते बघा. सांगितलं तरी नियोजन झालं सगळं कारण मेन आमचं सिम्बा आहे. सिम्बे आहे. सिम्बामुळे आज आम्हाला फिरायला भेटलाय. असं बोल वेलकम टू माय गाईज. वेलकम टू माय गाईज ब्लॉग. आय एम सॅटिस्फाय वट रणजित लक्ष्मण साठे जिंदगानी करतो.
आज शुभम तुला कसं वाटतं इथे बाळा? मला अजून बरं वाटण झालंय सुमित तुला कसं वाटतं इथे बाळा? हॅलो गाईज, वेलकम टू आमच्या वहिनीचा ब्लॉग. वहिनीचा ब्लॉग इज वहिनीला दाखवा. वहिनी तर हसायला काय कळाला. तर बघितलं काहीच कशी मजा चालू होती. तर हे सगळे धीर आहेत, माझे छोटे धीर आहेत. मी यांची मोठी वहिनी आहे सगळ्यांची, आणि ते असेच आपले टाईमपास करत होते. आणि आम्ही रूम अशी घेतली होती जी बीचच्या अगदी जवळ होती, त्यामुळे आम्ही चालत चालत मग तिकडे बीचवर पोहोचलो सुद्धा. आणि गाईज व्ह्यू बघा, नजारा बघा, इतका सुंदर बीच होता, एवढा स्वच्छ होता की बस. बीचवरती पोहोचलो आम्ही, आणि गेल्या गेल्याच आम्हाला पहिलं तिथं स्टारफिश दिसलं. तर स्टारफिश मी पहिल्यांदाच बघितलं होतं. आणि बाबूची पण इथं मस्त मजा चालू झाली होती, बाबू पण खेळायला लागला होता. आणि सगळे ना स्टारफिश असे हातात घेत होते, आणि मला पण बोलत होते घ्या, पण मी इतकी भिलेली की माझी हिंमतच झाली नाही ते हातात घ्यायची. सो मी काय ते घेतलंच नाही शेवटपर्यंत. हा बघा सगळ्यांचा लाडका बाबू कसा त्याच्या अंकलसोबत मज्जा करतोय. तो ॲक्च्युली भीत नाही कशालाच पाण्यात खेळायला, त्याला खूप आवडतं. सो त्याचा पण मस्त एन्जॉय चालू होता, आणि आमचा पण चालू होता. त्याला सगळे खेळवत होते. त्यानंतर मग त्याला त्याच्या पप्पांनी घेतलं, पप्पांनी त्याला खेळवलं. पण लाट आली ना की त्याचा तोल जात होता, मग तेव्हा तो थोडा भीत होता. पण असंच मग मस्त मज्जा मस्ती टाईमपास सगळं चालू होतं. आम्ही खूप खेळलो बीचवर पाण्यात वगैरे. आणि गाईज नजारा बघा, इतक्या सुंदर लाटा, इतका सुंदर स्वच्छ बीच होता. खूप एन्जॉय केला आम्ही. नजारा आहे बघा गाईज, खुश पण किती होतो आम्ही. सुंदर या लाटा अशा मस्त येत होत्या. खूप एन्जॉय केला आम्ही, खूप छान वाटत होतं आम्हाला. हे असंच आम्ही बीचवर खेळलो, गप्पा मारल्या मस्त. आणि त्यानंतर मग आम्ही वॉटर स्पोर्ट्स पण खेळले. खूप राईड्स होत्या, पण त्यातल्या मी फक्त 5 राईड्स केल्या. ते पण खूप भीत सगळ्यांच्या जबरदस्तीमुळं केल्या. आणि तर त्याचे काही एवढे क्लिप्स नाही आहेत, कारण पाण्यात मोबाईल पडू शकतो या भीतीने आम्ही जास्त काही काढलं नाही. पण 5 राईड केल्या. त्यातली लास्ट राईड होती मिक्सर राईड, त्याची एक काही क्लिप नाही आहे. पण मी इतकी भिली होती, माझी इतकी हालत खराब झाली होती त्या राईडनं की त्यानंतर मी काहीच शूट केलं नाही. डायरेक्ट रूमवरती गेलो. राईड्समध्ये बसायला मला खूप भीती वाटते. पण मी 5 राईड्समध्ये बसले, त्यातल्या 4 राईड्स ओके होत्या. पण जी 5वी राईड होती ती होती मिक्सर राईड, जी की इतकी डेंजर होती. माझी हालत इतकी खराब होऊन गेली होती की मी त्यानंतर काहीच शूट केलं नाही. पण तुम्ही बघा आता माझी हालत काय आहे. मी इतकी ओरडत होते, सगळे इतके हसत होते की बस माझी हालत बघून. आता पुढची मजा नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.